ब्लाऊजवरून मापे घेऊन आपल्याला पेपर कटिंग कशी करायची आहे ते बघूयात। ब्लाऊज असा व्यवस्थित आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची बघून घेऊ। तर शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची 12 इंच आलेली आहे, ती वहीमध्ये लिहून घेऊ। आपण आर्महोल बघूयात। तर आर्महोल अशा प्रकारे बघायचं। काखीतल्या शिलाईपासून टेप आडवा ठेवायचा आणि खूण करायची बरोबर, आणि शोल्डरपासून ती खूण मोजायची कुठपर्यंत आली आहे। तर 6 इंचावरती खूण आलेली आहे, मग आपला आर्महोल 6 इंच आहे। शोल्डर पट्टी ह्या ब्लाऊजची खूप छोटी आहे, तेवढी घ्यायची नाही मला, 2.5 इंचाची मी घेणार आहे शोल्डर पट्टी। पण ह्याचं माप जे काय आहे ते मी वहीत लिहून घेतलं आहे। मागचा गळा बघूयात। शोल्डरवर टेप ठेवून गळ्यापर्यंत आपल्याला टेप ठेवून मोजून बघायचे। तर 10.5 वर आपला गळा आलेला आहे, ते आपण लिहून घेऊ। समोरची बाजू बघण्यासाठी, समोरचे मापे बघण्यासाठी समोरच्या साईडने ब्लाऊज असा ठेवून द्यायचा आहे आणि काखेच्या शिलाई टेप ठेवून बरोबर समोरच्या गळ्यापर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर 9 इंच आपली छाती आहे। समोरचा गळा बघूयात। समोरचा गळा अशा प्रकारे बघायचा आहे, 6 इंच आलेला आहे गळा, आणि ही योकपट्टी मोजून घेऊ। योकपट्टीची उंची 3 इंच आहे। योकपट्टीची उंची 3 इंच आली पाहिजे ब्लाऊज शिवून झाल्यावर। तर ते पण मी वहीमध्ये लिहून घेतलं आहे। बाहीची लांबी बघूयात। बाही जिथून जोडली तिथून दंडापर्यंत आपल्याला लांबी बघायची आहे। दंडघेर बघूयात। दंडघेर आलेला आहे 6 इंच। आता शोल्डर बघूयात। शोल्डर अशा प्रकारे बघायचं आहे। आपण फरशीवर माप घेतो ना, फरशीची बरोबर लेंथ आपल्याला बघायची, रेष असते जी सरळ, त्या सरळ रेषेवर आपल्याला ब्लाऊज अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि शोल्डरपासून त्या रेषेपर्यंत आपल्याला शोल्डर बघून घ्यायचं। तर मोजून घ्यायचं, तर 6 इंच शोल्डर आलेलं आहे। आता कंबर बघूयात आपण। ब्लाऊजचा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला अशा प्रकारे मोजून घ्यायचं आहे। ब्लाऊजच्या हुकपट्टीपासून आईपट्टीपर्यंत आपल्याला मोजायचं आहे। तर बरोबर 29 इंच इथे कंबर आलेली आहे, तर ती पण लिहून घेऊ। तर आपण करूयात पेपर कटिंग। तर फोल्ड असलेला पेपर इथे घ्यायचा आहे। ब्लाऊजची उंची 12 इंच आली होती, तर अशा प्रकारे पेपर ठेवून बंद बाजूने आपल्याला उंची टाकायची आहे। बरोबर वरती टेप ठेवून खाली 12 इंचावर आपल्याला खूण करायची आहे आणि 1 इंच त्यामध्ये वाढवून घेऊन बरोबर 13 इंचावर एक खूण करून घेऊ। पेनाने नीट दिसत नव्हतं म्हणून मी मार्कर घेतला आहे। आणि अशा प्रकारे आडवा टेप ठेवून आपल्याला कंबर बघायची आहे। तर कंबर आपली आलेली होती 29।
तर मी इथं 7.5वर एक मार्क म्हणजे खूण केली आणि त्यामध्ये 1.5 इंच वाढवून घेतला आहे. शोल्डर बघूयात. शोल्डर आपले आलेला आहे 6 इंच. तर 6 इंचावर एक खूण करून त्याखाली बरोबर आपल्याला आर्महोल बघायचा आहे सरळ टेप ठेवून. तर आर्महोल पण आपला 6 इंचच आहे. तर छातीचं माप बघूयात. अशा प्रकारे टेप ठेवून छाती बरोबर आपली 9 इंचावर आलेली होती, तर त्यामध्ये 1.5 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे 10.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तरी ह्या दोन्ही मार्किंग आपण करून घेऊ. आणि एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो कट करून घेऊ, म्हणजे कटिंग करायला इझी जातं. आता आपण बघूयात आर्महोल म्हणजे मुंडा. मागचा मुंडा 1.5 इंचावर घ्यायचा आणि पुढचा मुंडा 1 इंचावर. तर अशा प्रकारे मी 2 खुणा करून घेतल्या आणि मुंड्याचा आकार देऊन घेतला. मागच्या मुंड्याचा आकार दिला आणि समोरच्या मुंड्याचाही आकार दिला. तर शोल्डर पट्टी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. तर 3 इंचावर एक मी खूण करून घेतली. अर्धा इंच शिलाईमध्ये जातो. समोरचा गळा आपला 6 इंचाचा होता. तर अशा प्रकारे टेप ठेवायचा. शोल्डर पट्टीपासून खाली तिरक्या रेषेमध्ये 6.5 इंचावर आपण एक खूण करून घेतली आणि अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घेऊ. आणि इथून अर्धा किंवा 1 इंचावर तुम्ही उंची देऊ शकता आणि गळ्याला गोल असा आकार द्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे हा झाला आपला समोरचा गळा. तर साईडने आपण पेपर कटिंग करून घेऊ. जास्तीचा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा. अशा प्रकारे मागच्या मुंड्यावरनं बरोबर कटिंग करून घेऊ पेपर. तर आपल्या ह्यामध्ये मागची साईड पण तयार झालेली आहे. मापे टाकण्याची गरज नाही. आणि ही शोल्डर पट्टी आपण मागच्या बाजूला पण एक खूण करून घेऊन हा मधला पेपर आपण कटिंग करून घेऊ, म्हणजे मागचा भाग बाजूला आणि पुढचा भाग बाजूला होतो. अशा प्रकारे मागचा भाग आपण बाजूला ठेवून देऊ. अगोदर समोरचा भाग घेऊ. तर अशा प्रकारे पुढच्या मुंड्यावर टेप ठेवून आपल्याला 2 आणि 2.5 इंचावर अशा 2 खुणा करायच्या आहेत. 2 किंवा 2.5 इंचावर अशा. आणि योकपट्टीची उंची आपली 3 इंचावर होती, तर 3 इंचावर मी खूण करून घेतली. आणि अशा प्रकारे रेषा मारून घेऊ आणि टेप बरोबर मध्यभागी दुमडून एक खूण करून घेऊ अशा प्रकारे. आणि गळ्यापासून आपल्याला ज्या त्या 2 खुणा केल्या होत्या त्याच्यावरून आपल्याला बरोबर ह्या खुणेपर्यंत असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. ही आपली कटोरी झाली. तर हे आता आपण कट करून घेऊ. अशा प्रकारे ही योकपट्टी कट करून घ्यायची बरोबर मार्करवर. समोरचा मुंडा आपण कट करून घेऊ अशा प्रकारे. तर ही कटोरी आपली आपण कट करून घेऊ. गळ्यापर्यंत कट करायची आहे. आणि हा समोरचा गळा आपण जसा मार्किंग केला होता तसाच कट करून घेऊ, म्हणजे आपले पार्ट सगळे वेगवेगळे होतात. तर समोरच्या बाजूची कटिंग झालेली आहे. हे बघा. आता आपण मागची बाजू घेऊ. मागच्या बाजूला आपण वरतील शोल्डर पट्टीची खूण केलेली आहे त्यावर टेप ठेवून मागची उंची बघायची आहे गळ्याची. तिरका टेप ठेवायचा आहे आणि 10.5 इंच गळा आहे आपला, तर अर्धा इंच त्यामध्ये वाढवून घेऊन 11 इंचावर आपण खूण करून घेऊ. आणि एक बॉक्स तयार
करून घेऊ. असा आपल्याला बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि जो तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा आहे तो तुम्ही इथे देऊ शकता. मी गोल गळ्याचा आकार देणार आहे. कारण हा बिनअस्तर ब्लाऊज आहे, साधा ब्लाऊज आहे हा बिनअस्तरचा, त्यामुळे मी याला गोलच आकार दिला गळ्याला. अशा प्रकारे मागची कटिंग पण आपली झालेली आहे. आता आपण बाहीसाठी माप बघूयात. तर बाहीच्या आर्महोलसाठी आपल्याला हा आर्महोल असा मोजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे किती आलेला आहे तो आपण हातावर लिहून घेऊ. बरोबर 9.5 इंचाही आर्महोल आलेला आहे. तर हा पेपर बाजूला ठेवून आपण बाहीसाठी एक पेपर घेऊयात. 2 फोल्ड असा पेपर घेतलेला आहे. ब्लाऊजची उंची आपल्याला बंद साईडने टाकायची आहे. ब्लाऊजची उंची 3.5 आहे. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे वरच्या साईडने अशा प्रकारे. आणि टेप आडवा ठेवून आपण जी आर्महोल आपण मोजला होता तो इथे टाकायचा आहे अशा प्रकारे. तर आपला आर्महोल 9.5 आला होता, तर त्यामधनं आपल्याला अर्धा इंच कमी करून बरोबर 9 वर एक खूण करून घ्यायची आहे. आणि तिथून खाली आपल्याला कॅप हाईटची उंची 2.5 इंचावर द्यायची आहे. आता दंडघेर बघूयात. दंडघेर आपला 6 इंच आहे, तर त्यामध्ये 1.5 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे 7.5 वर मी खूण करून घेतली आणि अशा प्रकारे ही जोडून घ्यायचं आणि बाहीचा आकार आपण इथं देऊन घेऊ. तर अशा प्रकारे बाहीचा आकार द्यायचा आहे. आपण हे कट करून घेऊ. कोणालाही जमेल अशी ही बाही कटिंगची खूप सोपी पद्धत आहे. तर आपण समोरचा मुंडा कट करून घेऊ. त्यासाठी आपल्याला बाही अशी खोलून ठेवायची आहे आणि समोरच्या मुंड्याचा आपल्याला एका साईडने आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. चला तर मग हे पण आपण कट करून घेऊ. तर खूप सोपी पद्धत आहे ही पण बाहीची कटिंग करून घ्यायची. आणि आपल्याला हे असंच ब्लाऊज पिसावर आपल्याला ठेवून अशा प्रकारेच कटिंग करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये काय वाढवायची काही गरज नाही. जसा पेपर आपण कटिंग केला आहे तसाच ब्लाऊज पिसावर ठेवून तसंच आपण शिवू शकतो. आता आपण कटोरी वाढवून घेऊयात. तर त्यासाठी आपण एक पेपर घेतला आणि आपली जी कटोरी निघली होती ती आपण इथे घेतली. अशा प्रकारे बाजूला पेपर शिल्लक ठेवून मध्यभागी कटोरी आपल्याला आखून घ्यायची आहे. जशी आहे तशीच आपण मार्करने आखून घेऊयात अशा प्रकारे. व्यवस्थित ठळक दिसेल असे आखून घ्यायची. त्याच्यावर आपण मापे टाकूयात. तर ह्या साईडने आपल्याला 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. इथून आपण 1.5 इंचावर एक खूण केली आणि इकडून पण आपल्याला एक 1.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि टेप बरोबर इथे ठेवून ह्या खुणेपर्यंत आपल्याला दुमडून घ्यायचा आहे टेप मध्यभागी आणि मध्यभागावर आपल्याला एक खूण करून घ्यायची आहे. आणि ह्या खुणेपासून खाली 1.5 इंचावर आपल्याला एक खूण करून घ्यायची आहे. 1.5 इंचावर अशा प्रकारे. आणि ही खूण आणि ही खूण अशा ह्या दोन्ही खुणा एकमेकाला जोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. ही जशी जोडली तशीच आपल्याला ही पण जोडायची आहे. आणि हा टोक आणि हा टोक एकमेकाला जोडून घेऊयात अशा प्रकारे. ही पण खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवून घ्यायची. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि अशा प्रकारे आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे खालच्या खुणेपर्यंत. चला तर मग हे पण आपण कट करून घेऊ.
अशा प्रकारे आपण मार्किंग जशी केलेली आहे तसंच आपल्याला कटिंग करायची आहे. आपली कटोरी पण तयार झाली. आता ही कटोरी असंच आपल्याला ब्लाऊज पिसावर ठेवून अशीच कटिंग करायची आहे. त्याच्यामध्ये काही वाढवायची गरज नाही किंवा काही नाही. आपण व्यवस्थित कटिंग केलेली आहे आणि जसं आपण कटिंग केले तसंच ब्लाऊज पिसावर ठेवून तशा प्रकारेच कटिंग करून आपण स्टिच पण करू शकतो. ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो, कुठेही काही फॉल्ट होत नाही. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.